म्हणला की पाण्यामध्ये जो रंग आपण मिसळतो तो रंग पाणी घेतो. बाळांनो, आज रंगपंचमी आहे, होय की नाही? पण किती सुंदर मेसेज आहे बघा त्यातून. पाणी हे असं आहे की तो ज्या रंगाच्या सानिध्यात जातो त्याचा रंग तो त्याला प्राप्त करून घेतो. माणसाचं जीवन सुद्धा असं असलं पाहिजे. आपण सुद्धा इतरांच्या आनंदामध्ये आनंद मानला पाहिजे, त्यांच्यामध्ये मिसळलं पाहिजे. जसं पाणी कोणत्याही प्रकारे एकमेकांमध्ये दुजाभाव करत नाही, तसं आपण सुद्धा आपल्या मैत्रीमध्ये सर्वांशी एकसारखं वागावं आणि पाण्याप्रमाणे निर्मळ जीवन जगावं. रंगपंचमीचा दुसरा एक संदेश मला तुम्हाला सांगायचा आहे की आता आज आपण बरोबर आज रंगपंचमी 22 मार्चला आले बघा. इकडं आपण सांगतोय की पाणी वाचवा, पाणी साठवा, जीवन जगवा, आणि दुसरीकडे आता घरी गेल्यावर आपण काय करणार? पिचकाऱ्या घेऊन दिवसभर पाणी वाया घालवणार. बाळांनो, रंगपंचमीचा अर्थ असा आहे की आपल्या आयुष्यामध्ये आपल्या जीवनामध्ये अनेक रंग असतात आणि त्या रंगामध्ये आपण खेळलं पाहिजे, त्या रंगांना आपल्यामध्ये आत्मसात केलं पाहिजे. याचा अर्थ असा नव्हे की कुठले पण केमिकल असलेले घाणेरडे रंग तुम्ही एकमेकांना फासा, आपला चांगला सुंदर चेहरा विद्रूप करा, याला रंगपंचमी म्हणायचं नाहीये. तर आपल्या जीवनातल्या अनेक आनंदाचे क्षण, हे क्षण म्हणजे एक प्रकारचे रंग आहेत, त्या रंगाची उधळण करा, आनंदाची उधळण करा आणि चांगले घरगुती प्रकारचे आपले काही आपण फुलापासून पानापासून वेगवेगळ्या प्रकारचे घरगुती रंग आज आपल्याला बाजारामध्ये पण उपलब्ध मिळतात, ते रंगांचा तुम्ही वापर करा. पाण्याचा अपव्यय टाळा. अजिबात पिचकारी किंवा एकमेकांना फुगे मारणे वगैरे असले प्रकार आपण रंगपंचमीच्या निमित्तानं करायचे नाही. तर खऱ्या अर्थानं आज जागतिक जलदिन आणि रंगपंचमी एकत्रितपणे संयुक्तपणे अतिशय चांगल्या प्रमाणे आपण साजरी केली तर खऱ्या अर्थानं हा जागतिक जलदिन साजरा केल्यासारखं होणार आहे. तर मी तुम्हाला सर्वांना जागतिक जलदिनाच्या आणि रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा.